पुढे आता राजकीय बातमीकडे। उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये आज पुन्हा जवळपास अर्धा तास चर्चा झाली। सकाळीच उदय सामंत शिवतीर्थावरती पोहोचले, त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत मनसे शिंदे गटाची युती होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान सामंतांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। मात्र या भेटीनंतर सामंत एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे पालिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दावे विसरून एकत्र येणार का असाही सवाल उपस्थित होते। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे शिंदे गट आणि मनसेची जवळीक सुद्धा वाढतीये। मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात। फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते, हे चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती। आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे, मुक्तागिरीवर जाणार आहे। तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे, असं काही झालेलं नाही। या परिसरामध्ये होतो, साहेबांची वेळ घेतली, आलो, चहा घेतला आणि निघालो। नाही, ते चाललेले ते या इकडनं पास होत होते। त्यांनी सन्मान्य राजसाहेबांना फोन केला की मला भेटायचं, मी चहा प्यायला येऊ का, त्यांना बोलवलं। त्याच वेळेला सन्मान्य राजसाहेबांचा मला फोन आला, मी ते शिवाजी पार्कलाच होतो, तिकडनं मी ते आलेत म्हणून मी घरी आलो। एवढंच घटना घडल्या, बाकी याच्यापेक्षा काही नाही। जे उदय सामंत म्हणाले तेच। आता मी पण जाणार आहे उदय सामंतांच्या घरी खायला। नाही संदीप जी, आज सगळ्यात महत्त्वाची चर्चा सुरू आहे, त्या अनुषंगाने पुन्हा यांच्यावर भेटी सुरू आहेत, कसं पाहता एकंदरीत सगळ्या भेटी? कुठली चर्चा ठाकरे मुंडेंची? दोघांनी संकेत मला तरी मी तरी ऐकलं